आज आहे ना तुमच्यासोबत शेअर करते की घरच्या घरी खूप छान असं सोप्या पद्धतीने दही कसं लावायचं। त्या अगोदर आहे ना आम्ही मस्त असं छान असं रेडी झालो आणि आम्ही चाललो होतो बाहेर। ते कुठे तुम्हाला नक्की पुढे कळेलच। त्या अगोदर आहे ना मस्त आम्ही निघालो आणि आमची लक्ष्मी बघा किती चकचकीत पुसली आहे अहोंनी आणि खूप मस्त या ठिकाणी दिसत होती। आणि आम्ही निघालो होतो मस्त असं वडा रस्सा खाण्यासाठी। मस्त असं वडा रस्सा खाल्ला आणि आमची पिल्लू बघा नुसती बघत होती, जणू हे काय करतात, कुठे नेतात, मला कुठेही घेऊन येतात। मस्त असा भरभरून कांदा टाकून मस्त असा वडा रस्सा खाल्ला आणि खरंच मला ना इथला वडा रस्सा इतका जास्त आवडतो ना, खूप जास्त। आम्ही खूप आवडीने खातो कारण मला खूप जास्त आवडतो। इथे मिसळही खूप छान अप्रतिम भेटत असते आणि मला ती खूप जास्त आवडते। मस्त असा वडा रस्सा खाल्ला आणि ध्रुव स्कूलला गेलेला होता म्हणून त्याच्यासाठी छान असं पार्सल घेतलं। आणि दादा स्कूलमधून आला की त्याचा आय कार्ड आपल्या गळ्यात टाकायचं। आणि इथे आज ध्रुवला स्कूलमध्ये छान असा स्टार मिळाला होता, होमवर्क पूर्ण असा छान कंप्लीट केलेला होता त्यामुळे। आणि मग काय मस्तपैकी दुपारी ना छान असं तिघं मायलेकांनी ना मस्त अशी पडी मारलेली होती। म्हणजे पडी मारणं म्हणजे इतकी मस्त अशी झोप घेतलेली होती ना, झोपेतून उठली आणि डायरेक्ट किचनमध्ये आली। म्हटलं चला, आणि किचनमध्ये आली आणि हे मडकं मस्तपैकी स्वच्छ धुतलं। म्हटलं आता या मडक्यात ना छान अशी दही लावूया। मी आहे ना दही खूप सोप्या पद्धतीने लावत असते। ती तुम्हाला जर बघायची असेल तर आपला लॉंग व्हिडिओ यूट्यूब चॅनलला अपलोड केलेला आहे आणि नक्की तुम्ही तो जाऊन बघा आणि तुम्हाला नक्कीच कळेल की सोप्या पद्धतीने मी कशा प्रकारे दही लावलेली आहे। मस्तपैकी संध्याकाळी ना छान असं ध्रुवसाठी साखरपोळी बनवून दिली आणि असा होता माझा आजचा दिवस। चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, बाय।